माझ्या चालली आता खिलरवाडीला. आता भावाला म्हणलं चल बाबा सोडून ये मला. आता मग तू पप्पाला नी मला जायचं आहे कामावर. ती काय येत नाही. मग पप्पा यायचंय तू सोडायला. अरे इकडे घे. कसं दिसतोय सांगा बरं भाऊ माझा. सगळं भंडारा भरलाय बघा की. पुजारी लोकांनी सगळा भंडारा टाकला त्याच्या अंगावर. आताच आलाय घरी. अरे काय एवढं टेन्शन साहित्यत नवरदेव कसा असतो तसा साहित्यत आहे का नाही नवरदेव. कसा आहे हे धाकटा भाऊ आहे बहिणीनं माझा धाकटा. कसा आहे वाघ माझा. आई बसली तेव्हा तिथं. आईच्या नाकात नतन घेऊन असलंय थट केलाय बाई आईनं. हा आई जाऊ आता मोठ्यानं बोलूच नाही. आई काय झालं मोठ्यानं बोलू. सकाळपासून पोटाचा आणू दमानं जावं म्हणती आई. दमान जावा बापाला ना गाडीला नाही जाय. बर नेटकं जावा. पप्पा लगेच माघारीच म्हणते नाही तुला दयानंदा घेऊन जा. बघू मग आता कोण येतंय कोण नाही सोडायला. त्याला बी नको. त्याला बी कामावर जायचंय त्याला. मग पप्पा म्हणतात पप्पाला काय नाही का. पप्पा म्हणतातच लिहितो घालून शिना. काय नाही बघा आल्यापासून एकदम आनंदात गेलं. नमस्कार बहिणीनं. तर बघा हे जुनं घर पहिलं आपलं म्हणजे माझ्या दादू ह्याच घरात जन्मला. पहिलं ह्यातच आमचे आई वडील राहत होती. मी माझं भाव. कसं आहे बघा हे घर जुनं. तुम्हाला ह्याच्या आधी मी कवाच दाखवलं नाही. इथं चूल असायची. इथं टीप असायची. ह्या इथं तुम्हाला मी मागितल्या कॅमेऱ्याने नीट दाखवते. तर ह्या देवळीत हमेशा म्हणजे एक काड्याची पेटी असायची. इथं चूल असायची. आणि ही जी देवळ तुम्हाला दिसते त्यात दिवा असायचा. आणि ह्यात काय हवा इथं ही एक देवळ आहे. हे असं घर आता पडलंय बरं का ती जुनं घर. ही देवघर म्हणजे देवारा होता. काय राहिलं नाही बघा. पहिलं म्हणते ती की नुसते आठवणी. काय सुद्धा राहिलं नाही. वाईट वाटायला आता हे घर पडलेलं बघून शिना. कारण की ह्या घरातच आमचं बाळपण म्हणलं तर गेलंय. पण म्हणते ती की दिवस राहत नसायचं. मित्रांनो आमचं म्हणजे आम्ही जिथं झोपायचो इथं दरवाज्यातच असतं. हवा ही दरवाजा आहे चौकट. इथंच मी आई वडील सगळी माझी 2 भाव ह्या एवढ्याच खुलीत ह्या बारक्या अशाच सगळे असायचो. माझं लग्न झालं मला न्यायला आली पहिल्यांदा तेव्हा पण मी इथंच होती. इथनंच म्हणजे मी निघून मला नेलं होतं. मला पहिल्यांदा बघायला आली. माझं लग्न जमलं ह्याच घरात. दादू जन्मला पण ह्याच घरात. त्याच घराची आज काय अवस्था झाली बघा. वाईट वाटलं बरं का आज. कारण की जसं तिकडे गेले ती तेव्हापासून मी इकडं आलीच नाही. बघितलंच नाही फिरकून शिना घरदार कसं आहे कसं नाही. आणि आता ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस जरा वाईट वाटायला लागलं. कसं आहे बघा घर. का बरं चाललंय का. बरं चाललंय का. असं काढला काय असं काढला फोटो. कसं काढला फोटो. तरी आपली मावशी आजी असं ती बोरमाळीपाशी कसं बरं आहे का तुझं. असं दे काय नसतं त्याला काय होतंय. नको पुरा इथंच आपल्या शेजारी म्हणजे जुनं घर आपलं होतं तिथंच त्यांनी हे बांधले. असं जुनं घर पाडून नाव काही असं केलंय. बघा मामी दिसत ना पण कसा उठवला मामी गॅस कसा बांधला एवढा गेल. आणि कोण खाली गेला. आम्ही बारक होतो लय ठसका लागायला लागला. उभा राहिली ती बसते आता. बेत रगीलच केलाय पोरांसाठी. घरदार टॉप टिप मध्ये बांधले ती आपलं नो टेन्शन. भांडी फिंडी कशी लावली ती बहिण. त्या मामीला पहिल्यापासूनच लय याभाव होता. आम्ही बारक होतो. श्यामाचं मेनाचं घर म्हणते ती की त्याचा कधी तुकडा पडू देत नव्हत्या. उईचा तुकडा पडले गेले की सारवायच्या लिपायच्या. कसलं घरदार बांधलं या तुम्ही का गप्पा. आता ही आपली मावशी आहे गप्पच बसली काय बोल नाही. सगळे हसते ते दिसते काय मला बोलत नाही. ते काय बोलायचं. बोलायचं असतंय. काय बोला तुम्ही आता ते युट्यूब वर आहे तुम्ही काय बोलायचं. आमचं जाऊ दे तिकडं. जाऊ दे कुठं जायचंय तिकडं. त्याला काय द्यायचं एवढं. जाऊ
हा बा पहिल्यापासून आम्ही बारको होतो बहिणीनं माझ्या बारको होतो कामालाही जायचो पहिला आई वडिलाच्या तेव्हा तर ह्या मामीने कधी वाईट सांगितलं नाही. मामी किती काम केलं आई वडिलाच्यात लय काम केलं लय सगळे आम्ही जायचो मिळून शिना कामालाही. त्यांना काय भाऊजीबीन जुमला आहे काय गरीब नाही ती लय मोठी माणसं आहे ती त्यांचं नाट करून आपल्याला चालतंय. घरं दार कशी टॉप टिप मध्ये बांधली ती बघा आपलं घर आहे असं होय ना आपलं पण आज ना उद्या आपलं तर असंच राहणार आहे तवा आपल्या मागं हाय जावाय कसा आहे कसं नाही सगळ्याला माहिती आहे काय करायचं. जावाय रोज दारू पिऊन शिना धिंगाणा करतो या आता रात्री आली पप्पा आला नेला आले रातच्या 12-1 वाजले येऊ द्या म्हणलं काय करायचं ती करू द्या म्हणलं चला नो टेन्शन. आल्यानंतर ना सगळी चांगली बोलली मी ना पुरी ठुरी काय गाठ अजून कुंच्याच पडल्या नाही त्या मामाच्या पुरी ही आल्या नाही त्या आपल्या काय मैत्रिणी होत्या सगळी नांदा गेली ती 4-4 3-3 लेकरं सगळ्यांना झाली ती या पण कोणाला अजून आलं ना सगळ्याच्या आधी मीच आली ह्या बरीशानं. तर बहिणीनं कडावर व्हिडिओ बघा माझ्या मामाच्या पुरी माझ्या मामा मामी मामा काय तुम्हाला दिसला नाही मामा गेलाय बाहेर मामी तेवढी एकच गावली तुम्हाला. चला पुढचं बघू दिसते पप्पाला सगळं भंडऱ्यात भरवून टाकलं पुजारीनी काय का नाही काय बघताय नुसतं आता भरवलं काय रातच्या किती वाजले यायला कार्टून गेलो पप्पा तर म्हटलं तुझा वैताग काय हमेशा वैताग आहे म्हणलं. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरं का अजिबात व्हिडिओ कट करून नका लय भारी भारी बघायला पुढं. झाली जत्रा बहिणीनं माझ्या चालली आता खिलरवाडीला. आता भावाला म्हणलं चल बाबा सोडून ये मला तर मग तू पप्पाला नी मला जायचं आहे कामावर की काय येत नाही मग पप्पा यायचंय तू सोडायला. अरे इकडे घे कसा दिसतोय सांगा बरं भाऊ माझा सगळं भंडारा भरलाय बघा की पुजारी लोकांनी सगळा भंडारा टाकला त्याच्या अंगावर. आताच आलाय घरी काय एवढं टेन्शन साहित्यत नवरदेव कसा असतो तसा साहित्यत आहे का नाही नवरदेव कसा आहे हे धाकटा भाव आहे बहिणीनं माझ्या माझा धाकटा कसा आहे वाघ माझा. आई बसली तेव्हा तिथं आईच्या नाकात नतन घेईन असलंय थट केलाय बाई आईनं हा आई जाऊ आता मोठ्यानं बोलूच नाही आई काय झालं मोठ्यानं बोलू सकाळपासून पोटाचा आणू दमानं जावं म्हणती आई दमान जावा बापाला ना गाडीला नाही जाय बर बर नीट नीट जावा पप्पा लगेच माघारीच म्हणते तर नाही तर दयानंदा घेऊन जा बघू मग आता कोण येतंय कोण नाही सोडायला त्याला त्याला बी नको त्याला बी काम कामावर जायचंय त्याला मग पप्पा म्हणतात पप्पाला काय नाही का पप्पा म्हणतातच लिहितो घालून शिना काय नाही बघा आल्यापासून एकदम आनंदात गेलं सगळ्या गावात गजर माझ्या. तिचा महिमाच होता ग महिमाच आहे तिचा हा सगळ्या गावात गजर.